तर अरे हा होणार रे. तर अरे होणार रे. वाटुले म्हणजे माननीय वाटुले राज्यस्तरीय गाव पातळीवरील एकांकिका स्पर्धा 2020 सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शामराव. शामराव अरे माझ्या बाप जन्मात मी कधी नाटकात काम नाही केलं ना रे. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ज्याने राजाची भूमिका केली आहे अरुण कांबळे. कोण गेलं रे? अरे तुम्ही दोन्ही काबरा आले रे. तुमच्यापैकी अरुण कांबळे कोण आहे? आणि मी कांबळे. अरे असं नाही ना, पूर्ण नाव सांगा ना रे. मी आणि मी पॅडी कांबळे. तुम्हा दोघांना बी बक्षीस मिळालेलं नाहीये. अरे अरुण कदम. अरे अरुण कांबळे अरुण कांबळे कोण आहे? मागायची तू बोले राजाची भूमिका केली मी. बघ राजा आहे ना मी. नाही राजाची भूमिका मी केली आहे, शेतकरी राजाची. वाचरे मी डिरियस पण नाही कारलाय मी पूर्ण राजा. काय असं चालू थांबा रे काहीतरी गोड झालंय वाटतं. परीक्षकांनी कोणाला बक्षीस द्यायचं विचारा ना त्यांना. विचारा विचार पटकन विचार. नाही काय ते निकाल लावून चालले गेले बा. काय त्यांना आहे ना फोन आला होता. त्यांना एका सिरियल मध्ये पासिंगचा रोल मिळाला होता बा. पासिंगचा रोल. हा कसला पासिंगचा ना रे. अरे जायचं फक्त. अरे याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवताय राव. अरे त्यांचे पण करिअर आहे. कसं पासिंग मध्ये? अरे अमिताभ बच्चन यांच्या मागे एकदा पासिंगला होते ते. असं काय करता? काय साहेब तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवता. आणि ते तुमचे दुसरे परीक्षक होते ते एकांकिका स्पर्धा चालू असताना तिकडे टॉक्टिकचे व्हिडिओ करत होते. त्या सेकंडलाच एकांकिकेला ते दुसरा ब्लॅकआउट झाला ना, तर ते असं जजिंगचं पॅड होतं ते असं धरलं आणि त्या ब्लॅकआउट मध्ये निघून गेले. त्याच्या आईला पुढची एकांकिका पाहिलीच नाही त्याने. आम्ही इकडे एवढं मेहनत करून परफॉर्मन्स करत असतो. तुम्ही नाही ठीक आहे काय त्यांना प्रोडक्शन हाऊसचा चेक मिळणार होता. हा ते म्हणाले आताच मिळेल, नंतर मिळेल की नाही माहिती नाही. आणि तो प्रोडक्शन मॅनेजर आहे ना, तो रेल्वे स्टेशनला चेक घेऊन उभा होता. हा म्हणून काही नाही गेले ते. तुम्ही कशाला काळजी करता? आपण त्यांना फोन लावू ना. पटकन फोन लावा. फोन लावायची काही गरज नाही, मला मिळालं. तू जाऊन बस जा. अरे बच्चा तू इकडे परीक्षक खोकतायत. हा मग नाकाले कपडे लावा ते बाहेर जायला. हो ते हल्ली रिंगटोन सगळ्यांना तीच रिंगटोन असते. त्या कोरोना व्हायरस मुळे झाले खोकत नसतील ते. नाही पण ते उचलतच नाहीत ना. अरे मग आता कोण ठरवणार कुणाला बक्षीस भेटलंय? राजा म्हणत बक्षीस मलाच मिळालं असणार. अजिबात त्यांनी ना तरुण कांबळे असं समजून मला ते दिलं असणार. तरुण कांबळे. आरशान थोबरं बघितलंस तुझं? तरुण कांबळे. देवापेक्षा फक्त 2 तासाने तू लहान आहे. स्वतःच बघ. तरुण कांबळे ऍक्च्युली ना त्यांनी म्हणा अरुण कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा कदम यांना बक्षीस दिलेलं आहे. सगळे लिवायचं म्हणून त्यांनी बसलेलं की अरुण कांबळे बा. म्हणजे कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा ह्या एवढ्यासाठी चुकून त्याने कांबळे लिहिलं असं तुला म्हणायचं आहे? नाहीच काय. अरे तो पासिंगचा नट त्याला का उरकलणार? बक्षीस मला आहे. बक्षीस मला नाही हे बक्षीस माझा आहे. नाही बक्षीस माझा आहे. माझं बक्षीस आहे. बक्षीस थांब ना भाऊ. मी एक मार्ग सांगतो भाऊ. मला सगळे मार्ग माहिती आहेत. महात्मा ज्योतिराव फुले मार्ग, तात्या टोपे मार्ग, साखली मार्ग. हा साखली मार्ग कुठला? लिंक रोड. सगळे मार्ग माहिती. अरे तसा मार्ग नाही रे भाऊ. मार्ग म्हणजे उपाय सांगतो भाऊ मी. विचारलं मार्ग म्हणजे उपाय? कवरी फालतूगिरी करतो रे. मार्ग वेगळा उपाय वेगळा. मार्ग असा असतो उपाय असा असतो. पहिल्यांदाच ऐकला भाऊ मी असा उपाय. ऐकून घे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे बक्षीस मिळालंय भाऊ तुम्हाला ते तुम्ही विभागून घ्या ना भाऊ. चालेल? हा मला चालेल. मला काय नाही प्रॉब्लेम. तुम्ही बोलता पण चालून घे. चालेल ना. तर आता हे बक्षीस देण्यासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस देण्यासाठी आपल्या इथे ज्या प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांना आपण मंचावर आमंत्रित करूया बुवा. तर मी मंचावर आमंत्रित करतो प्रार्थना बेहरे यांना. माझी ट्रॉफी आहे.
ट्रॉफी आहे. माझी ट्रॉफी आहे. माझी ट्रॉफी. माझी ट्रॉफी. अरे कुठून पडा रे दलिंदर आहे सोन. ती ट्रॉफी नाहीये, तिच्या हस्ते ट्रॉफी देणार आहे. काय पोरेशा तशा. ट्रॉफी प्लीज. ही माझी ट्रॉफी. ही माझी ट्रॉफी आहे. ही माझी ट्रॉफी. चगेल कथा ना. इकडे इकडे. ती पण ट्रॉफी नाहीये, तिच्या हातात जी आहे ती आहे ट्रॉफी. कळलं का? ऍक्च्युली आधी ज्या होत्या त्या 2 ट्रॉफ्या जाम भारी होत्या. असा दिसून तुला कान फट्टा मा. जेवढा दाच येतस ना तेवढा पडी जाते. मच्छर नागात कुस्करीत टाकसू तुले. मच्छरासारखा मारून टाकीन तुला. ट्रॉफी एवढा तर दिसतो रे तो. ट्रॉफी बस बस बस. मॅडम अरे बापरे भलत्या भारी असता तुम्ही. वा वा हसून घ्या, काही हरकत नाही. तर ही ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी तुम्ही द्या यांना, पण त्याआधी 2 शब्द बोला, मार्गदर्शन करा सगळ्यांना. प्लीज प्लीज. आज इथे येऊन खूप बरं वाटलं. तुम्ही खरंच म्हणजे तुम्ही ह्याच्यात खरंच अजिंक्य ठरला. थँक्यू. म्हणजे मला खरंच असं वाटतं हे भूषणावं आहे. तुमचं काम इथे जे काय केलंय ते भूषणावं आहे. म्हणजे हीच प्रार्थना जी केली होती ना तुम्ही, ही प्रार्थना ही श्री गणेश यांनी स्वीकारली. हो ना? त्यामुळे खरंच अजिंक्य आहात तुम्ही. म्हणजे काय कौतुक करू, तुम्ही खरंच अजिंक्य आहात. अजिंक्यच आहात तुम्ही. खरंच म्हणजे अजिंक्य आहात. अजिंक्य मॅडम तुम्ही अजिंक्यच्या प्रमोशनला आलात माहितीये. ते जे मागे 2 बसलेले आहेत तर त्यांची पण नावं घेऊन टाका ना आता. ते कादिर आणि ते नीरज सर. असं का? नाही मस्करी करत होतो मी. द्या ट्रॉफी द्या. या नाही पण अजिंक्य. अरे बापरे. नक्की पाहायला विसरू नका. नक्की पहा बरं का. मी पण करून टाकलं. अजिंक्य पहा. द्या आता ट्रॉफी द्या. थँक्यू. धन्यवाद मॅडम. झालं माझं काम. जाऊ मी. थँक्यू. अजिंक्य ही एकच ट्रॉफी आहे. नाही पण ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी आहे. हा वाटत नाही हो. जसा अभिनयाचा दर्जा तशी ट्रॉफी. तुझ्यामुळे हे सगळं ऐकायला मिळतं मला. अहो पण ही एकच ट्रॉफी आहे, ही नेणार कोण? नेणार म्हणजे ऑब्विसली मीच नेणार. ऑब्विसली तू नेणार. ऑब्विसली वगैरे काय नाही, ट्रॉफी मी नेणार आहे. ट्रॉफी माझी. अरे ऐका ना रे. त्याने सांग ट्रॉफी कोण. हा सांगतो ना. 1 वर्ष ट्रॉफी तू ठेव, 1 वर्ष तू ठेव. म्हणजे ही ट्रॉफी आता घेऊन जाणार आणि त्या वर्षभरात माझ्याकडे कोण पाहुणे आले आणि त्यांना कळलं की मला बक्षीस मिळाले, ट्रॉफी कुठे विचारलं तर काय सांगणार मी? माझी इज्जत जाणार ना. याला करताय. ठीक आहे. पहिलं वर्ष तू ठेव, नंतर तू ठेव रे. द्या. सर मना पाहुणे नाही आहेत. अरे माझी भावकी कंदालकर भावकी आहे. ती जर घरी आईली तर बोलती अरे ट्रॉफी नाही. मग काही करायचं. ठीक आहे. 6 महिने ट्रॉफी तू ठेव, 6 महिने तू ठेव. म्हणजे आता परत हा ट्रॉफी घेऊन जाणार आणि म्हणजे त्या 6 महिन्यात माझ्याकडे परत पाहुणे आले आणि त्यांनी विचारलं ट्रॉफी कुठे, तर माझी इज्जत जाणार ना. याला काय अर्थ आहे? मग ठीक आहे. 1 दिवस तू ठेव, 1 दिवस तू ठेव. नाही असं कसं? म्हणजे ज्या दिवशी ह्याच्याकडे ट्रॉफी आहे त्या दिवशीच माझ्याकडे पाहुणे आले आणि त्यांनी मला विचारलं तर माझी इज्जत जाणार ना परत. मग ठीक आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत ट्रॉफी तू ठेव. दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत तू ठेव. रात्री मी ठेवतो, सकाळी मी परत यांना देतो. नाही माझ्याकडचे पाहुणे बरोबर 8 ते 2 मध्येच आले माझ्याकडे, तर मग काय प्रॉब्लेम होणार ना? तुझ्या पाहुण्यांना बोलती चरबी आहे रे. जेव्हा तुझ्या घरी ट्रॉफी नसते तेव्हाच खपायचं असतं त्यांना. अरे काय पाहुणे काय फक्त ट्रॉफी बघायला येतात काय? ताजमहल आहे का हा? अरे करा ना रे ऍडजस्ट. सोमवारी तू ठेव, मंगळवारी तू ठेव बा. अरे काय पाचदुगिरी आहे. आवरी पण अक्कल नाही. काय झालं? मी राहतो महाबलेश्वरला ना, यो राहतो डोंबिवलीला. मी सकाळी तिकडून निघणार, याच्याकडे संध्याकाळी घरी पोहोचणार, त्याला ही ट्रॉफी देणार, उद्या सकाळी परत घेऊन जाणार. वासारे आवराचं काम आहे मला. ट्रॉफी घ्यायची नाही जायचं. नाही बरोबर आहे. अरे कोण आहे मी? महाबलेश्वर
महाबळेश्वरचा स्टार आहे मिनी राजा. हो किंग आहे बा तू महाबळेश्वरचा. मी नवीन ट्रॉफी बनवून घेतो, पण आजच्या दिवस ऍडजस्ट करा बा. एक दिवस पण आज संध्याकाळीच माझ्याकडे पाहुणे आले तर परत प्रॉब्लेम होणार ना माझा. तू मला फोन कर आणि तुझ्या पाहुण्यांना असाच चपारून काढतो ना, त्यांच्या डोळेच काढून घेतो, त्यांना ट्रॅफिक दिसणार नाही. अरे घ्याणार आहे ट्रॅफिक कोणीतरी घ्याणार आहे. मी घेऊन जाणार. मी घेऊन ट्रॅफिक तोडून टाकली तुम्ही. माझ्याकडे मावा आला फक्त. बसर तुझ्याकडे मावा तरी आईला, माझ्याकडे टुल्ले आईला.